केंद्रीय मंत्री कोण येणार आहे उद्या का? शिवराज चव्हाण नाही का? काय नाव कृषी मंत्री? कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. चव्हाण आहे मला माहिती. मग काय माहिती त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं नाही तेच कार्यक्रमात मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ नका म्हणजे आम्ही जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भावा. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? झालं बोल. आणि दुसरी गोष्ट आंतरवालीमधून पंचायतीकडे गेली बरं का भेटायला ते बोलणं झालं पण म्हणजे आमच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरवालीचं? काल गेले का? यो विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला आपल्याकडे. चर्चा हे केली तरी म्हणजे असं प्रोग्राम करायला लागले म्हणजे असं तर कुणी बोलतोय काहीच प्रूफ नाही त्याच्याकडे. नाही आपले इतकं कोणी डोकं नसं लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेला त्या जागेवर दुसरं पण नव्हतं. मी मला एवढं बोललं म्हणलं मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. तुम्ही कुठं पण येतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय देऊन पुढे नाही नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलते भरोसा तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ मिळून नाही तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव कुठं त्यांना म्हणलं आमच्या नावाचं म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही. उलट तुम्हाला तरी अडचण येणार कशी कामात सहकार्य केलं. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना. आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. मंत्री येते मोठा कार्यक्रम आहे. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? मग शुक्रवार म्हणजे ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पुस्तक करा. ते म्हणजे मंगळवार पुस्तक कार्यक्रम शुक्रवार पुस्तक करून टाका. जास्त त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रम आपल्याला बोलता येत नाही. कार्यक्रमाचे 2-3 दिवस असं का? हे मग आता जाणच नाही द्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येतं. 1-2 दिवस त्याच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह तिकडे ह्यांच्याकडे पेमेंट साहेबकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठवा ऐकायला म्हणा. भरोसा काय विषय शु पासून आपलं होऊन जाणार. आता मागच्या रविवारी होईल मला पैशाच काम. आता परत शुक्रवारी शुक्रवारपासून 100% होते. आता ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही. तुमचे 50 काढून घ्या. तुमच्या पद्धतीने कसं मला बाद झाले. मला तेवढेच बाद झाले. मला जास्त अपेक्षा नाही. मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका मला. तुमच्या हाताने द्या मला. ऐका तुमच्या हाताने मला तिथून द्या काढून. बस करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा. आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते. उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले, बुधवार देतो म्हणले. आता रविवार 3 वेळेस झाले मला. आता शुक्रवार तर टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमासाठी. मी वेगळ्या झाले त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमचं काय मग नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक सांगा. तर शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडे तुमचं? बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणजे अमोलराव मला आवाजावर बोलले अमोलराव म्हणजे मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे फॅशनला त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट जाऊन पाठवतो म्हणजे मला पण सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलटा यायचं तर मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपलं पैसे घेऊन नको आपण कोणाला. मला एवढं मला म्हणले तुमचं कुठंच काय होणार. आम्ही त्याला संपणार नाही म्हणजे मी त्याला बरोबर बोटावर ठेवतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणत आहे तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसात ना आपल्याला काय आपले पैसे भेटले बाबा विषय सांगतो. नाही बरोबर त्याला जास्त मागायचं नाही. आपल्याला आपले 1.5 कोटी द्यायला म्हणायचं.
म्हणजे ह्यांना तर म्हणा 2, तुम्हाला ते 50 आहेत, त्यातले काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. हा काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतोय. मी त्यांच्या गाडीचा आरोप घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला 100% दिले. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका म्हणून विनंती तुम्हाला. नाही करत आता काही टेन्शन घ्या. म्हणजे मुंडेंनी सांगा शुक्रवार ठेवू नका म्हणा. नाही करत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले हो? काय झालं तुझं म्हणून आपण त्यांना म्हणा खुश करा म्हणून तुम्ही खुश झाले. 3-4 जण बरं का आता ते उद्या आपल्याला नाव सगळं येणार आहे त्यांची डिटेल फोन परत. उद्या हो. उद्या कसं जाईल मग कोण? पण त्यांच्याकडे काहीच नाही. नाव बोलणं जरा म्हणजे यांच्याकडे काहीच नाही नसते हॉस्पिटल बोलायला. ठीक आहे, 14 जण कोण काल बी गेलते का? काल गेलती काल. असं का? मला फोन वाटते ना काय त्याला तुम्ही संपर्क करताय तिकडे काय? आपण सांगितलं तुम्हाला नाव जर सांगितलं म्हणा आहे ते जवळशी देत असं म्हणायचं जरी म्हणले तर काय करते. आपल्याला काय करा कोणी काय करा. ना आपल्याकडे जे कोणाकडेच नाही. ते म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग घ्यायचा सांभाळून म्हणून तसं काहीच विषय नाही म्हणा. म्हणजे आपल्याला आहे का काय अडचण 63-60-64 काय सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढं येतं तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा. आपण ते चेक बी करणार डुप्लिकेट कवरिंग झाली. मशीन घेऊन येतो तसं काय. हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो. चालतं. माझी दीड मोजी बाकीचे तुमचा आवाज येईल तुम्ही. चालतं काय अडचण. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती. नाही सगळंच नाही.